सो हॅलो एव्हरीवन. तुम्हाला पण हेच वाटत आहे का की इंग्लिश बोलणे खूप हार्ड असतं? तर आज मी तुम्हाला 5 स्टेप असे सांगणार आहे ज्याचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला सुद्धा हेच वाटेल की इंग्लिश हे खूप सोपं असतं. फक्त तुम्हाला 5 स्टेप कोणते ते तुम्हाला माहित नसल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की इंग्लिश बोलणे खूप जड असतं. तर ते जड नाही, ते 5 स्टेप कोणते आहेत तेच तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. मग तुम्हाला मी एक एक करून सगळे समजून सांगतो. त्यातली जी पहिली स्टेप आहे ती आहे बेसिक इंग्लिश. म्हणजे काय? तुम्हाला एक नॉलेज असं पाहिजे की कोणते नियम कसे वापरायचे इंग्लिश मधले. जसं की तुम्हाला टेन्स विषयी माहित पाहिजे, इज कुठं वापरायचं, एम कुठं वापरायचं. असे बेसिक नॉलेज जर तुम्हाला असेल तर तुम्ही इंग्लिश बोलू शकता. तुम्ही असं जर ठरवलं की आपण डायरेक्ट इंग्लिश बोलू तर तसं शक्य नाही होणार. आधी तुम्हाला बेसिक शिकावं लागन, म्हणजे शिकायला लागन, त्यानंतर तुम्ही बोलू शकता. तर ते शिकण्यासाठी तुम्ही क्लासेस जॉईन करू शकता. जर तुम्हाला माझ्याकडे क्लासेस करायचे असेल तर मी सुद्धा स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेतो. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही सुद्धा बॅचेस अवेलेबल आहे. जॉईन करायचं असेल तर या नंबरवर कॉल करा. तर आता त्यानंतर माझं काय म्हणणं आहे, तुम्हाला जर हे बेसिक नॉलेज असेल तर तुम्ही इंग्लिश बोलायला सुरू करू शकता. पण आता सुरू करण्यासाठी काय पाहिजे, कसं एकदम चांगल्या प्रकारे बोलू शकता यासाठी तुम्हाला पुढच्या स्टेप आहेत जे की मेथड 1 आणि मेथड 2. आता ह्या स्टेप नुसार तुम्हाला काय कळतंय, हे दोन्ही पण स्टेप आहे ना, हे स्वतःच्या इम्प्रुव्हमेंट साठी, म्हणजे काय तुमच्यामध्ये काय सुधारणा केल्या पाहिजेत, तुमच्यात काय चुका आहेत, ह्या तुम्हाला स्वतःलाच कळणार आहे जेव्हा तुम्ही हे दोन मेथडचा वापर करता. त्यातली जी पहिली स्टेप आहे मेथड 1, त्याचा अर्थ असा होतो की जेव्हा म्हणजे तुम्ही कोणता पण रॅन्डम टॉपिक घ्यायचा आणि त्यावेळेस तुम्ही इंग्लिश मध्ये बोलायचं, पण तुम्ही ना त्या आरशा समोर बोलायचं. म्हणजे तुम्ही कसे हावभाव करा, तुमची कशी ऍक्शन आहे हे तुम्हाला सरळ सरळ दिसल. मग जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे त्यावेळेस आरशा समोर उभं राहून करायचं. हे पहा, डायरेक्ट तुम्ही इतरांसंग बोलायचं ट्राय नाही करायचं, आधी स्वतःच बोलायचं आणि स्वतःच बोलताना पण आरशा समोर बोलायचं. म्हणजे तुम्ही काय चुका करता, तुम्ही कसे उभे राहिले पाहिजे, कसं तुमचं आय कॉन्टॅक्ट राहायला पाहिजे, याच्याविषयी तुम्हाला एक बेसिक नॉलेज त्याच्यामध्ये बी येऊन जाईल. ठीक आहे, ही होती मेथड 1. पण मेथड 2 मध्ये काय आहे, आता तुम्ही कसे दिसता हे तुम्हाला थोडक्यात कळण मेथड 1 वरून. पण मेथड 2 कसं आहे, तुमचा आवाज चांगला आहे की नाही, म्हणजे मोठा आहे की एकदमच लहान आहे, शब्द कसे प्रोनाउन्सिएशन कसं होतात हे जर तुम्हाला कळायचं असेल तर तुम्ही दुसरी मेथड अप्लाय करू शकता, जी की व्हॉइस रेकॉर्डिंग. तुम्ही जे बोलता ते व्हॉइस रेकॉर्डिंग करून ठेवा आणि नंतर तुम्हीच ऐका. मग तुम्हाला जाणवण की जे बाकीचे इंग्लिश बोलतात आणि तुम्ही जे इंग्लिश बोलता त्याच्यामध्ये नेमकं फरक काय आहे. तुम्ही जास्त आवाज ठेवता की एकदमच कमी ठेवता, की जास्त बोलता 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 की अडखळता. हे सगळं जे तुम्हाला कळलं ना, ते 2च स्टेप मुळे कळणार आहे, जे की पहिली आहे मेथड फर्स्ट, जे की मिरर आहे, आणि दुसरे व्हॉइस रेकॉर्डिंग. हे दोन्ही जर केलं, तुम्ही कसे दिसता प्लस तुमचा कसा आवाज आहे हे सगळं तुम्हाला समजून येईल. आणि हे दोन्ही जर तुम्ही स्टेप फॉलो केले, मेथड 1 मेथड 2, तर तुमचं एकदम जवळ 50-60% तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होऊन जाईल. त्याच्या पुढची स्टेप आहे जी की चौथी स्टेप आहे, ती म्हणजे रीड अँड टॉक लाऊडली. म्हणजे तुम्हाला जर इंग्लिश वाचायचं असेल तर जोरात वाचा, मोठ्याने वाचा. जर तुम्हाला बोलायचं असेल इंग्लिश मध्ये काही तर मोठ्याने बोला. म्हणजे त्यांनी काय होईल, तुमचं प्रोनाउन्सिएशन मध्ये डेव्हलपमेंट होईल आणि त्याचबरोबर जी भीती असते ना इंग्लिश बोलण्याची ती सुद्धा पूर्णपणे निघून जाईल. त्यामुळे जर काही वाचायचं असेल किंवा बोलायचं असेल तर प्रत्येक वेळेस मोठ्याने बोलायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आणि लास्ट स्टेप आहे जी की फ्रेंड. फ्रेंड म्हणजे काय, तुम्हाला मित्रासंग इंग्लिश बोलायचा प्रयत्न करायचा. जर तुम्ही स्वतःच बोलले, स्वतः मग तुम्ही डेव्हलपमेंट जर केली असेल तर नंतर तुम्हाला फक्त काय करायचंय, मित्रांसंग बोलायचा प्रयत्न करायचा आहे. मग जेणे काय होणार आहे, तुम्ही स्वतः इम्प्रूव्ह झालेले, आता मित्रांसंग बोलताना आपण जर स्वतः बोलतो ना त्याच्यापेक्षा वेगळी फिलिंग असते जेव्हा आपण इतरांसमोर बोलतो. तर त्यावेळेस कसं बोलायचं, काय बोलायचं तुम्हाला सगळं कळणार आहे ज्यावेळेस तुम्ही मित्रांसंग बोलता. पण मित्र पण असा निवडा ज्याला बी चांगल्या प्रकारे इंग्लिश येत असेल किंवा थोडी का होईना इंग्लिश यायला पाहिजे. म्हणजे ते सुद्धा तुमच्यामुळे आणखीन डेव्हलपमेंट करू शकतो आणि तुम्ही सुद्धा त्याच्या मदतीने आणखीन स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करू शकता. जर दोघांमध्ये कन्व्हर्सेशन झालं चांगल्या प्रकारे तर दोघांची पण इंग्लिश हाय होऊन जाईल, एकदम हाय क्वालिटीची. आणि त्याचबरोबर एकमेकाला तुम्ही चुका पण सांगू शकता की तू असं करतो, तू याच्या ऐवजी हे नियम वापरले पाहिजे, असं तुम्हाला स्वतःमध्येच डेव्हलपमेंट थोड्या दिवसातच कळून जाईल. तर असे 5 स्टेपची स्ट्रॅटेजी आहे. हे फक्त 5 आहेत, आणखीन बरेच काही स्ट्रॅटेजी असतात. जर तुम्हाला आणखी स्ट्रॅटेजी पाहिजे असेल तर कमेंट मध्ये लिहा फक्त पार्ट 2. याचा मी पार्ट 2 लिहिणार आहे, म्हणजे तुम्हाला सांगणार आहे कोणते कोणते आणखी स्ट्रॅटेजी तुम्ही वापरले पाहिजे आणि त्याचा वापर करून तुम्ही पूर्ण प्रकारे चांगली इंग्लिश बोलू शकता. जर बाकीचे तुम्ही न वापरते एवढे जर वापरले 5, तरी पण तुमच्यात लई इम्प्रुव्हमेंट होणारच आहे. पण आणखीन पाहिजे असेल तर पार्ट 2 कमेंट मध्ये सांगा. लवकरच तो बिन व्हिडिओ येणारच आहे. पण तोपर्यंत हे जे 5 सांगितलेत ना त्याची चांगली प्रॅक्टिस करा. सुरुवातीला क्लास लावा, नंतर फक्त 2 मेथडचा वापर करा. जे की पहिलं आहे स्वतः इम्प्रुव्हमेंट करायचं आणि दुसरं पण इम्प्रुव्हमेंटच करायसाठी. पण एक आहे फक्त स्वतः दिसतो कसं हे कळण, दुसरं म्हणजे तुमचा आवाज जास्त आहे की कमी आहे याच्याविषयी तुम्हाला नॉलेज येईल. जे वाचताना किंवा लिहिणार आहे ते फक्त मोठ्याने वाचा, म्हणजे तुमची इंग्लिश विषयी भीती निघून जाईल आणि प्लस तुमचे प्रोनाउन्सिएशन चांगले होणार आहेत नंतर नंतर. किंवा तुम्ही वाचता वाचता जर कोणी सांगितलं की याचा उच्चार असं नाही असा आहे, तर तेव्हा तुमची डेव्हलपमेंट होणारच आहे. आणि लास्ट असं आहे
की जेव्हा तुमचं चांगलं इंग्लिश बोलणं होऊन जाईल, तुमचं शिकून झालं, सगळं झालं, तर फक्त इतरांसंग बोला. जर तुम्हाला मित्र असेल मित्र बोला किंवा फॅमिली संग बोलले तरी चालेल. फक्त इंग्लिश बोला. बोलले तरच तुम्ही शिकणार आहे. इंग्लिश फक्त नियम बऱ्याच जणांना येतात, पण बोलू तेच शकतात जे की प्रॅक्टिस करू राहिले बाकीच्या संग. जेव्हा बोलायला सुरुवात करणार आहे, तेव्हा तुम्ही बोलू शकता. मनातल्या मनात जेव्हा तुम्ही करणार, तेव्हा तुम्हाला फक्त असं वाटतं तुम्हाला येतं. पण ज्यावेळेस तुम्ही बाकीच्या संग बोलता ना, तेव्हा तुम्हाला जाणवतं की तुमची इंग्लिश थोडी कच्ची आहे. मग तुम्ही फक्त कच्चं म्हणजे पक्क करायसाठी काय करू शकता पुन्हा बाकीच्या संग बोलायची प्रॅक्टिस करायची. जर तुम्हाला काही गोष्टी येत नसेल, तर थोडी सुद्धा लाज वाटून द्यायची नाही. तुम असं नाही वाटून द्यायचं की कमीपणा नाही वाटून द्यायचं की आपल्याला येत नाही, येत नाही. बिनधास्त सगळ्यांसंग बोलायचं. जर तुमचं काही चुकत असेल तर बाकीच्याकडून ऍक्सेप्ट करायचं. म्हणजे त्यांनी जर सांगितलं ऍक्सेप्ट करा, ठीक आहे चूक होते, पुढच्या वेळेस नाही होऊन द्यायच्या. असं जर तुम्ही केलं तरच तुमची इंग्लिश चांगली होणार आहे. आणि प्रत्येक इंग्लिश बोलणारा माणूस किंवा प्रत्येक वेळेस आहे ना चूक करीतच असतो. जरी त्याची एकदम चांगली इंग्लिश आहे तरी त्याच्याकडून थोड्याफार चुका होतात. पण तो पुढच्या वेळेस ते पण दुरुस्त करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्हाला जर इंग्लिश चांगल्या प्रकारे बोलायचे असेल तर सुरुवात करा. आधी शिका आणि नंतर नुसतं बोलायचा प्रयत्न करा. बाकी तुमची सगळी आपोआपच डेव्हलपमेंट होत राहणार. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2. तोपर्यंत कमेंट मध्ये लिहा पार्ट 2.